नमस्कार विद्यार्थी मित्र अकाउंटिंग ऑडिटिंगच्या विद्यार्थ्यांना कन्साइनमेंट टॉपिकमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आपण घेऊया। तो प्रॉब्लेम बघा, तो वाचतो कन्साइनमेंट अकाउंट। प्रॉब्लेम नंबर 1, मिस्टर अतुल सेंट 100 टेबल फॅन ॲट अ कॉस्टिंग ऑफ ₹1000 each टू मिस्टर मोहन ऑन कन्साइनमेंट बेसिस। थोडंसं स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे ते बघा। प्रॉब्लेमचा अगोदर अर्थ वाचायचा। मिस्टर अतुल सेंट 100 टेबल फॅन ॲट द रेट ऑफ ₹1000 each टू मिस्टर मोहन ऑन कन्साइनमेंट बेसिस किंवा मेथड। याचा अर्थ असा होतो की मिस्टर अतुलने 100 टेबल फॅन प्रत्येकी ₹1000 मोहनला कन्साइनमेंट बेसिसवर पाठवले। म्हणजे अतुल हा कन्सायनर झाला आणि मोहन हा कन्सायनी झाला, लक्षात घ्या। ही पेड म्हणजे अतुल, ही पेड ₹2000 फॉर इन्शुरन्स, ₹2000 फॉर ट्रान्सपोर्ट, ₹3000 फॉर अदर एक्सपेन्सेस। मिस्टर अतुलने ₹2000 इन्शुरन्सचा खर्च केला, ₹2000 ट्रान्सपोर्टचा खर्च केला आणि ₹3000 इतर खर्च केला। फुल स्टॉप। ऑल गुड्स वे रिसिव्ड इन गुड कंडिशन बाय मिस्टर मोहन। मोहनने सर्व माल जो आहे तो चांगल्या स्थितीमध्ये उतरून घेतलेले किंवा रिसीव्ह केलेला आहे। प्रॉब्लेम बघा। अँड ही पेड आणि अँड त्याने म्हणजे कोण? मिस्टर मोहन पेड। ही पेड म्हणजे मिस्टर मोहन पेड रुपीज अँड बघा गुड कंडिशन अँड मिस्टर मोहन ही पेड ₹20,000। वाक्य बघा, मिस्टर मोहन पेड ₹20,000 टू अतुल ॲडव्हान्स ऑन कन्साइनमेंट। मिस्टर मोहनने हा कन्सायनी जो आहे हा कन्सायनर जो अतुल आहे त्याला ₹20,000 त्याने ॲडव्हान्स दिलेला आहे। मी प्रॉब्लेम वाचतो आणि त्याचा अर्थ पण सांगतो, लक्षात घ्या। एक एक ट्रान्झॅक्शन वाचायचा, त्याचा अर्थ लावायचा आणि नंतर मग इफेक्ट करू। ऑन कन्साइनमेंट त्याने मिस्टर मोहनने ₹20,000 ॲडव्हान्स पाठवला। मिस्टर मोहन सोल्ड, मिस्टर मोहनने 100 टेबल फॅन, मिस्टर मोहन सोल्ड 100 टेबल फॅन ॲट ₹1500 each। मिस्टर मोहनने जे 100 टेबल फॅन आलेले आहेत ते प्रत्येकी ₹1500 विकलेत। कोणी विकले? मोहनने विकले। माल कोणाचा आहे? अतुलचा आहे। अँड ही पेड, ही म्हणजे कोण? मोहन, कारण मोहनने माल विकला आणि त्याने खर्च केला। अँड ही पेड ₹2000 फॉर ट्रान्सपोर्ट, ₹1000 फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, ₹3000 फॉर सेलिंग एक्सपेन्सेस। त्याने खर्च केलेला आहे। प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट अँड मोहन अकाउंट इन द बुक्स ऑफ अतुल ॲझ्युमिंग दॅट ही एंटायटल अ कमिशन 10% ऑन टोटल सेल्स। मिस्टर मोहनला 10% त्या मालाच्या विक्रीवर कमिशन मिळणार आहे। कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइन अकाउंट विचारायचं आहे। प्रॉब्लेमचा अर्थ समजला? परत सांगतो। मिस्टर अतुल सेंट 100 टेबल फॅन ॲट अ कॉस्ट ऑफ ₹1000 each टू मिस्टर मोहन ऑन कन्साइनमेंट बेसिस। ही पेड, वाक्य माझं बघा, तर स्पेलिंग चुकलेलं आहे। ही पेड ₹2000 फॉर इन्शुरन्स, ₹2000 फॉर ट्रान्सपोर्ट, ₹3000 फॉर अदर एक्सपेन्सेस etc. All goods were received in good condition by Mr. Mohan and त्याने ॲडव्हान्स पाठवला and he paid ₹20,000 to Atul advance on consignment. Mr. Mohan sold 100 table fan at a cost of ₹1500 each आणि त्याने तो खर्च केला, त्याला 10% त्याच्यावर कमिशन मिळाले। असा हा प्रॉब्लेमचा
अर्थ होतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, कन्साइनमेंट अकाउंट विचारलेलं आहे आणि मोहन अकाउंट विचारलेलं आहे अतुलच्या पुस्तकात. लक्षात घ्या. प्रॉब्लेम लिहा, समजून घ्या. तुम्ही विसरला असाल, कन्साइनमेंटचे मी लेक्चर घेतले. प्रोफार्मा इनवाइस म्हणजे काय, अकाउंट सेल म्हणजे काय सांगितलेलं होतं आणि जे 7 व्यवहार जे आहेत ते त्या पद्धतीनेच आपण प्रॉब्लेम बघतो आहेत. लक्षात घ्या. आता बघा, आपल्याला इन द बुक्स ऑफ कन्साइनर बघायचा. कन्साइनर जो आहे हा कन्साइनर महत्त्वाचं अकाउंट तयार करतो, ते म्हणजे कन्साइनमेंट अकाउंट. आणि दुसरं अकाउंट ते तयार करतो तो म्हणजे कन्साइनी अकाउंट म्हणजे मोहन अकाउंट. लक्षात घ्या. म्हणून अकाउंट तयार करताना एंट्र्या पण सांगतो आणि पोस्टिंग पण सांगतो. लक्षात घ्या. आता पहिला व्यवहार बघा. मिस्टर अतुलने 100 टेबल फॅन प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे मोहनला पाठवले. हा मोहन जो आहे हा कन्साइनी झाला आहे. लक्षात घ्या. आणि हा अतुल जो आहे हा कन्साइनर झाला. लक्षात घ्या. मग हा अतुल जो आहे एक अकाउंट तयार करतो, त्याला कन्साइनमेंट अकाउंट असं म्हणतात. आणि दुसरं अकाउंट तयार करतो ते म्हणजे कन्साइनी अकाउंट. अकाउंटला 2 साईड असतात, डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. कन्साइनमेंट अकाउंट पर्टिक्युलर, याच्यामध्ये डेट येत नाही, पर्टिक्युलर अमाऊंट डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. आता पहिला व्यवहार बघा, माल पाठवायचा व्यवहार. कन्साइनीला माल पाठवतो. मी अगोदर सांगितलेलं होतं, लेक्चर घेतलं, त्याचे एंट्री आपण सांगितले. तर बघा किती टेबल पाठवले, फॅन पाठवले, 100 टेबल फॅन पाठवले. प्रत्येकी किती, 1000 रुपयाप्रमाणे. माल विकले नाही, म्हणून माल पाठवायचा व्यवहार जो होता तो व्यवहाराची एंट्री होते कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंटची डेबिट साईड. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 1,00,000, दोघांचा गुणाकार. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. नॅरेशन, अगोदर जर्नल एंट्री बोलतो, नंतर मग मी पोस्टिंग करतो. कारण आपल्याला विचारलेलं आहे कन्साइनमेंट अकाउंट विचारलेलं आहे आणि मोहन अकाउंट विचारले. एंट्र्या जर विचारल्या असत्या तर एंट्र्या लिहायच्यात. म्हणून आपल्याला जे विचारलेलं आहे ते बघायचं प्रॉब्लेममध्ये अगोदर. पहिला मुद्दा काय आहे, मिस्टर अतुलने 100 टेबल फॅन प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे मोहनला पाठवले. माल पाठवायचा व्यवहार, मी याची एंट्री 10 वेळा सांगितलेली आहे. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, एंट्र्या तुम्ही करायच्यात, मी कन्साइनमेंट अकाउंट दाखवतो बघा. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट पूर्ण लिहायचं. टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, पावसामध्ये माल गुणिले किंमत, त्याची अमाऊंट 1,00,000 रुपये. लक्षात घ्या. हा माल पाठवायचा व्यवहार. एवढे जर तुम्ही 4-5 व्यवहार केले तरी 12पैकी तुम्हाला 9-10 मार्क आरामात मिळतात. लक्षात घ्या. हा पहिला व्यवहार झाला. कन्साइनीला माल पाठवतो, तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट बिंग 100 टेबल फॅन ॲट अ कॉस्ट ऑफ ₹1000 इच. समजून घ्या. माची कंपनी कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला हा व्यवहार प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असणार आहे. याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. याच्यामध्ये बदल होणार आहेत ते आपण नंतर बघू. जसे जसे 13 प्रॉब्लेम आहेत, त्या 13 प्रॉब्लेममध्ये सर्व प्रॉब्लेम आपण घेऊ. त्याने खर्च केला बघा. अँड ही पेड, खर्च केला. कोणी खर्च केला, कन्साइनरने खर्च केला. 2,000 ट्रान्सपोर्ट, 3,000 अदर एक्सपेन्सेस आणि 2,000 रुपये इन्शुरन्सचा खर्च. असे टोटल खर्च जे आहेत ते खर्च कन्साइनरने केले 7,000 रुपये. 7,000 रुपये.
एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर, कन्सायनर जेव्हा खर्च करतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट म्हणजेच ह्या 100 TV मध्ये ह्या कन्सायनरला किती प्रॉफिट किंवा लॉस झाला हे काढण्यासाठी हे कन्साइनमेंट अकाउंट तयार करतात. लक्षात घ्या, जेवढा माल पाठवलेला आहे त्याचा सर्व व्यवहार ह्या कन्साइनमेंट अकाउंटमध्ये हा कन्सायनर घेत असतो. लक्षात घ्या, माल पाठवायचा व्यवहार आपण बघितला, कन्साइनमेंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट क्रेडिट. इकडे 100 TV आहेत, पुढच्या प्रॉब्लेममध्ये 100 टेबल फॅन येतील, 200 फक्त आकडे बदलतील, व्यवहार तेच राहतील. लक्षात घ्या, खर्च केला याने इकडे 7,000 खर्च केला, पुढच्या प्रॉब्लेममध्ये 15,000 खर्च करेल, एंट्र्या त्याच होतील. कन्साइनमेंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट बिंग एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर 7,000 रुपये, कंसामध्ये एक्सपेन्सेस बाय कन्सायनर NOR किंवा एक्सपेन्सेस बाय अतुल. समजलं का? कन्सायनरने खर्च केला, एंट्री कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 7,000 रुपये टू बँक अकाउंट क्रेडिट 7,000. मग कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला काय ना टू बँक अकाउंट 7,000 रुपये त्याने खर्च केला. एक एक व्यवहार वाचायचा, त्या ट्रान्झॅक्शन वाचायचा आणि त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ लावायचा. खर्च किंवा नुकसान असेल तर कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला, फायदा असेल तर कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला आला पाहिजे. लक्षात घ्या, खर्च किंवा नुकसान डेबिट. कन्साइनमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पण त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न म्हणता कन्साइनमेंट अकाउंट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. पुढे हा प्रॉब्लेम पूर्ण सांगतो, तो तुम्हाला त्याचं उत्तर पण तुम्ही बघा. त्याने ॲडव्हान्स पाठवला 20,000 रुपये. कोणी पाठवला? मोहनने अतुलला 20,000 रुपये पाठवला. इथं नुकसान पण नाही आणि फायदा पण नाही, म्हणून कन्साइनमेंटला हा ॲडव्हान्स येत नाही. लक्षात घ्या, नंतर येईल पण पुढे बघू आपण. मग कन्सायनरकडे पैसे येणार, कोण पाठवणार? कन्सायनी पाठवणार. बँक अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट क्रेडिट. मग बँक अकाउंट डेबिट एंट्री बघा 3 नंबरची ॲडव्हान्स एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट क्रेडिट, कन्सायनरच्या पुस्तकात कन्सायनीचं अकाउंट. बँक अकाउंट डेबिट 20,000 टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट येणार नाही, तर काय येणार आहे? मोहन अकाउंट, मोहनने पैसे पाठवले, क्रेडिट द गिव्हर देणारा. बँक अकाउंट डेबिट, इथं कॅश न देता बँक म्हणायचं. बँक अकाउंट डेबिट 20,000 रुपये टू मोहन अकाउंट क्रेडिट 20,000. मग मोहन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक कंसामध्ये ॲडव्हान्स 20,000 रुपये. कन्साइनमेंटला येणार नाही, कारण इकडे फायदा पण नाही आणि तोटा पण नाही किंवा खर्च नाही. लक्षात घ्या, फक्त पैसे आले ॲडव्हान्स, ते नंतर अकाउंट सेलमधून तो कापून घे. लक्षात घ्या. तिसरा व्यवहार पुढे, त्याने माल विकला. बघा, मिस्टर मोहन 100 टेबल फॅन सोल्ड ॲट ₹1500. 1500 रुपयेचा माल मोहनने अतुलचा विकला. पैसे कोणाकडे येणार आहे? मोहनकडे येणार आहेत. लक्षात घ्या, अतुलकडे पैसे नंतर येतील. फक्त तो सांगेल की मोहन सांगेल अतुलला, अतुल तू 100 टेबल फॅन पाठवले, ते मी प्रत्येकी 1500 रुपयाला विकले, म्हणजे 1,50,000 रुपयाचा माल विकला. लक्षात घ्या, कोणी विकला? मोहनने विकला. मोहनच्या पुस्तकात पण एंट्री होतील. लक्षात घ्या, पण ते आपण नंतर बघू. फक्त अगोदर आता कन्साइन, तुम्ही गोंधळ हो जाईल म्हणून मी 2च मुद्दे घेतो. लक्षात घ्या. मग जेव्हा कन्सायनरचा माल कन्सायनी विकतो, तेव्हा कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या, फायदा आहे, फायदा माल विक्री. कन्सायनी मोहन अकाउंट डेबिट. मग मोहनच्या डेबिट साईडला काय ना टू कन्साइनमेंट अकाउंट 1,50,000 रुपये, आणि कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मोहन
कंसामध्ये सेल्स बरोबर 100 गुणिले 1500 बरोबर 1,50,000. हे 1 2 3 4 5 7 व्यवहार जे आहेत ते कंपल्सरी येणार, लक्षात घ्या. माल विकायचा ट्रान्झॅक्शन रोख विक्री असू द्या किंवा उधार विक्री असू द्या, ती कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला आली पाहिजे आणि कन्साइनच्या डेबिट साईडला. एंट्री करताना काय करायची, मोहन अकाउंट डेबिट, कन्साइनी अकाउंट डेबिट विक्री टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. लक्षात. आता कन्साइनी खर्च करतो, कन्साइनीने अँड ही पेड, त्याने खर्च केला अँड ही पेड ₹1,000 फॉर ट्रान्सपोर्ट, 2,000 फॉर ट्रान्सपोर्ट, ₹1,000 फॉर ॲडव्हर्टाइजमेंट अँड ₹3,000 फॉर अदर सेलिंग एक्सपेन्सेस. त्याने खर्च केला ₹6,000. जसा कन्सायनर खर्च करतो, कन्सायनरने 7,000 खर्च केला बघा, तसाच कन्सायनी खर्च करतो 6,000 खर्च, म्हणून कन्साइनमेंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, इकडे बँक येणार नाही कारण कोणी खर्च केला, हा कन्सायनीने केला. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 6,000 टू कन्साइनी अकाउंट क्रेडिट 6,000. बघा, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट नुकसान आहे 6,000 टू कन्साइनी अकाउंट क्रेडिट 6,000 कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला. टू मोहन अकाउंट कंसामध्ये एक्सपेन्सेस बाय कन्साइनी 6,000 आणि मोहन अकाउंटच्या क्रेडिट साईडला कन्साइनच्या क्रेडिट साईडला बाय कन्साइनमेंट अकाउंट 6,000 बिंग एक्सपेन्सेस बाय कन्साइनर. लक्षात घ्या, खर्च दोघं करतात. ज्याच्याकडून तो काय म्हणेल, कन्साइनी काय म्हणेल, मोहन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, पैसे जातील. लक्षात घ्या, ते नंतर बघू आपण. पण माल पाठवायचा व्यवहार समजला, कन्साइनर खर्च करतो, कन्साइनी ॲडव्हान्स पाठवतो. बघा किती व्यवहार झालेत. माल पाठवला 1,00,000चा, कन्सायनरने खर्च केला 7,000, कन्सायनीने ॲडव्हान्स पाठवला 20,000, 1,50,000चा माल विकला, गुणाकार केला आणि खर्च केला कन्सायनीने. ते बघा, लक्षात घ्या. नंतर त्याच्यावर कमिशन 10%, म्हणजे विक्री जेवढी केली, जेवढं कमिशन सांगितलेलं असेल ते कॅल्क्युलेट करा. म्हणजे 1,50,000 जे आहे त्या 1,50,000वर 10% कमिशन म्हणजे किती, ₹1,500. हे तुम्हाला काढायचं आहे. ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं नसतो, प्रॉब्लेम संपून जातो. कमिशन दिलं म्हणजे प्रॉब्लेम संपला. लक्षात घ्या, आपण पुढे सोडवायचा. जेवढी विक्री केलेली आहे त्या विक्रीवर जेवढं कमिशन सांगितलेलं आहे तेवढं कमिशन कॅल्क्युलेट करा. खर्च आहे कोणाचा, कन्सायनरचा. उत्पन्न कोणाचं आहे, कन्सायनीचं आहे. लक्षात घ्या. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 15,000, कमिशन 10%, जेवढं टक्के सांगितलं टक्के काढता आलं पाहिजे, ₹15,000. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 15,000 टू कन्साइनी अकाउंट क्रेडिट 15,000. लक्षात घ्या, ₹15,000 बिंग 10% कमिशन ऑन टोटल सेल्स. लक्षात घ्या. अशा पद्धतीने प्रॉब्लेम संपलेला आहे. आता ह्या 100 TVवर प्रॉफिट किंवा लॉस किती झाला ते काढायचं आहे. जी जास्त साईडची बेरीज आहे ती करा. इकडे बघा, ₹1,50,000 समोर लिहा, ₹1,50,000 त्याच्या समोर टोटल. दोघांमधला फरक काढलेला आहे, त्याचा फरक आलेला आहे ₹22,000. हा काय झाला, प्रॉफिट झाला. ह्या 100 TVवर त्याचा प्रॉफिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 22,000, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 22,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 22,000. लक्षात घ्या. ही पुढची एंट्री बघा. एंट्री किती होतात, 1 2 3 4 5 6, नंतर 7वी एंट्री ॲडव्हान्सची. लक्षात घ्या. अकाउंट क्लोज करायचं, जी जास्त आहे ती करा. लॉस पण येऊ शकतो क्रेडिट साईडला. इकडे ₹1,50,000चा माल पाठवला, नंतर समोर ₹1,50,000 दोघांमधला फरक काढला, ₹22,000 फरक आला, त्याला प्रॉफिट म्हटलं. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 22,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 22,000. त्याच्यानंतर मोहन अकाउंट क्लोज करायचं, ₹1,50,000. लक्षात घ्या, ₹1,50,000 समोर ₹1,50,000 लिहा, दोघांमधला फरक काढा.
1,09,000 रुपये निघतात आणि हा 1,09,000 रुपये हा कन्सायनी ह्या कन्सायनरला पाठवतो. कन्सायनरला उरलेले पैसे पाठवतो आणि तो अकाउंट क्लोज करतो. मग बँक अकाउंट डेबिट 1,09,000 टू मोहन अकाउंट क्रेडिट 1,09,000 म्हणजे हे दोघं अकाउंट क्लोज झाले. लक्षात घ्या, पैसे आले. अकाउंट सेल असं होईल, 1,50,000 वजा हे सर्व 1, 2, 3 गोष्ट आणि बॅलन्स. लक्षात घ्या, अकाउंट सेल पण याचं एवढं होईल. लक्षात घ्या, अशा पद्धतीने कन्साइनमेंटमध्ये बघा किती एंट्री झाल्या. माल पाठवायचा व्यवहार, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 1,00,000 टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 1,00,000. कन्सायनर खर्च करतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 7,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 7,000. ॲडव्हान्स पाठवला, बँक अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट क्रेडिट 20,000. त्याच्यानंतर कन्सायनीने माल विकला, मोहन अकाउंट डेबिट 1,50,000 टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 1,50,000. त्याने खर्च केला 15,000, कन्साइनमेंट डेबिट 15,000 टू मोहन अकाउंट क्रेडिट 15,000 आणि शेवटी नफा 22,000, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 22,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 22,000 आणि शेवटी राहिलेले पैसे जे आहेत हा कन्सायनर 1,09,000 रुपये हा मोहन अतुलला पाठवतो. त्याची एंट्री होईल, बँक अकाउंट डेबिट 1,09,000 टू मोहन अकाउंट क्रेडिट 1,09,000 बिंग रिमेनिंग बॅलन्स रिसिव्ड फ्रॉम कन्सायनी बाय बँक ड्राफ्ट. अशा पद्धतीने एंट्री आपण सांगितलेल्या आहेत आणि पोस्टिंग पण केलेली आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवा आणि सोडून दिलेला आहे तो बघा. धन्यवाद.